वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराने वाढीव सुरक्षेची मागणी। लाल किल्ला स्फोटाचा देशभरात अलर्ट। केवळ 2च कर्मचारी असतात उपस्थित। फोर्स 1ची अचानक पाहणी। दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिर हे प्रसिद्ध असे ज्योतिर्लिंग असून यापूर्वीही अनेक वेळा धमकीचे मेसेज आलेले आहेत। संभाव्य धोका असल्याची माहिती शक्यता व्यक्त होत असून मंदिर ट्रस्टींनी पोलिसांकडे वाढीव सुरक्षेची मागणी करणारे पत्र सादर केले आहे। सोमवारी सायंकाळी लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटात 11 जणांचा जागीच मृत्यू तर 25हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले। घटनास्थळाच्या अगदी जवळ असलेल्या जैन मंदिरालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे। वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला यापूर्वीही धमकीची पत्रे आणि संदेश मिळाल्याचा इतिहास असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ट्रस्टने तातडीची सुरक्षा मागणी केली आहे। फोर्स 1ची अचानक पाहणी। सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी केंद्राच्या विशेष फोर्स 1 पथकाने प्रभू वैद्यनाथ मंदिराची सुरक्षा पाहणी केली। पथकातील 4 सदस्यांनी मंदिर परिसराचा सविस्तर आढावा घेतला। सूत्रांच्या माहितीनुसार मंदिर चौकी मुख्यालयात फक्त 2च कर्मचारी उपस्थित असल्याचे पथकाने नोंदवले, तर अधिकृत नियुक्ती मात्र 1 अधिकारी व 3 कर्मचारी अशी आहे। पथकाने सीसीटीव्ही प्रणालीची तपासणी, प्रवेशद्वारांची पाहणी आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर दिला। या संपूर्ण वृत्ताचा आढावा घेतला आहे परळी येथून आमचे प्रतिनिधी आनंद तुमसमुद्रे यांनी।